बातमी नाशकातून नाशिक तपोवन झाड तोडण्याचं प्रकरण पुढील सुनावणी आता 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे। झाड तोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे आणि स्थगिती देण्यासाठीची ही याचिका आहे। मनसे पदाधिकारी आणि ॲडव्होकेट नितीन पंडित यांची ही याचिका आहे। मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी होणार आहे। तर आता 24 फेब्रुवारीला ही सुनावणी होईल। तपोवन वृक्षतोडी प्रकरणी ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। वृक्ष तोडण्याच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी अशी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली। मनसे पदाधिकारी ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी ही याचिका दाखल केलेली आहे। आता या याचिकेवरील सुनावणी 24 फेब्रुवारीला होणार आहे। त्यामुळे आता या सुनावणीत स्थगिती प्रकरणी काय निर्णय होतो ते पाहणं महत्त्वाचं आहे। नाशिक तपोवनातील वृक्षतोडी प्रकरणी मोठं आंदोलन उभं राहिलं होतं। याला मोठ्या नेत्यांनी देखील पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर आता या प्रकरणात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। वृक्षतोडीच्या या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता न्यायालयाकडून ही स्थगिती देण्यात येते का ते पाहणं महत्त्वाचं आहे। तर मनसे पदाधिकारी तसेच ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी ही याचिका दाखल केलेली आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्राम उभारण्यासाठी हे वृक्ष तोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र त्याला कडाडून विरोध झाला। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। किरण, काय अधिक माहिती या याचिकेसंदर्भात? सुनावणी आता 24 फेब्रुवारीला होणार आहे। तरी तर नाशिकच्या तपोवन भागातील काही झाडं तोडून इथे साधुग्राम जे कुंभमेळा आहे ते कुंभमेळ्याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात साधुमंत नाशिकमध्ये येणार आहेत आणि त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था म्हणून इथे साधुग्राम हे तयार करण्याचा एक निर्णय झाला होता। पण या निर्णयाला संपूर्ण अनेक वृक्षप्रेमींनी विरोध केला, कारण इथे झाडं तोडू नका, साधुग्राम दुसरीकडे करा अशा पद्धतीची एक मागणी होती आणि त्या संदर्भात काही लोकांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा याचिका दाखल केलेली होती। या सगळ्या याचिकेवरती काल सुनावणी झाली, पण जे प्रतिज्ञापत्र महापालिकेला सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेले होते ते महापालिकेने काल हे प्रतिज्ञापत्र सादर केलं नाहीये। त्यामुळे ही सुनावणी जी आहे ते पुढे ढकललेली आहे। आता 24 फेब्रुवारीला तपोवनातील झाडांच्या मुद्द्यावर महत्त्वाची सुनावणी होईल आणि त्यानंतर न्यायालय काय निकाल देतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। जी किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आता पुढील सुनावणीत काय होतं त्याकडे लक्ष आहे।